आता आपण हा शेतकरी, तर शेतकरी आहे मला आपण तर आहेच आहे. आपण आपला फायदा 100% पाहणारच. परंतु आपल्याबरोबर पुढच्या व्यक्तीचा, पुढल्या शेतकऱ्यांचा पण फायदा आपण अवश्य पाहणार. मग माझं मकाचा प्लॉट गेला होता आणि ह्यात आहे लव्हाळा. मग लव्हाळ्यासाठी उपाययोजना करायची होती. मग डोक्यात एक ठरवलं होतं की बाबाला ह्याचं काहीतरी बंदोबस्त करावा लागतो. या लय त्रास देतोय लव्हाळा. आज खुरपलं की उद्या हायच उगवलेलं, मग ते लय त्रास द्यावं लागलं. यासाठी मी उपाययोजना केली ती. तुम्ही बी करा आणि तुम्हाला दावतो मुळापर्यंत कसं करपलेलं आहे आणि कसं गाठी पूर्णपणे जळाल्या आहेत त्या. तर तुम्ही जर अशा प्रकारचं केलं ना तर तुमचा जो 100% फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. तर चला तर मग तुम्हाला मी डायरेक्टली ऑन द स्पॉट तुम्हाला त्या गाठीपर्यंत, त्या मुळाच्या गाठीपर्यंत उकरून धावतो. कशा प्रकारचे मुळापर्यंत त्या गाठी पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. तर हा लव्हाळा आहे. लव्हाळा लय डेंजर आहे. तुम्हाला माहीत आहे, मला बी माहीत आहे. तुमच्यापेक्षा मला तर लय माहीत आहे, कारण मला चांगला इथं अनुभव आला. चला तर मग आता सुरुवात करू. मकाचा प्लॉट संपला होता. काय मकाचा प्लॉट संपला होता. मकाचा प्लॉट संपला होता की मग मी काय दम काढतोय काय तेव्हा. मला तर दम निघत नव्हता. आणि असं रानात काय असल्यावर, अशा प्रकारची कीड असल्यावर माणसाच्या काय जीवाला दम निघतोय वय तेव्हा. मग काय बघा, हे बघितलं का मुळाच्या त्याच्या मुळाच्या गाठीपर्यंत आपण जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय पूर्णपणे सगळं करपलं आहे, काय राहिलंच नाही याच्यामध्ये. कारण ह्याचा पूर्णपणे जे काय जीवाचा त्यातला जे काय विषय आहे, काय सजीवपणा जो असतो, ह्याची गाठ बघा. ह्याची गाठ ही पूर्णपणे असं वाळून गेलं आहे. आणि वाळून जायचं बी कारण काय माहीत आहे का? काय वाळून जायचं कारण ह्याच्या मागलं एक की आपण ह्याला काय केलं होतं माहीत आहे का? मका जशी बी संपली की ह्याला चांगलं वलं होऊन दिलं. आणि वळवल्यावर काय केलं ह्याला तुम्हाला सांगतो, म्हणजे असं 2-3 बाऱ्या करावं लागते. जेव्हा 2-3 बाऱ्या करावं ना, तेव्हा ह्याच्या ज्या खालच्या गाठी आहेत त्या गाठी पूर्णपणे सगळ्यांचा नायनाट होतो या. मग तुम्हाला करायचं आहे काय माहीत आहे का? यासाठी आपल्याला घ्यायचं आहे काय तुम्हाला सांगतो. आता थोडक्यात सांगतो. सॅम्प्रा जेवढं काय आपल्याला लागतं आहे तुमच्या एकराच्या हिशोबानं, जेवढं काय तुमच्या प्लॉटला लागतं आहे तेवढं ती. पुन्हा एक साधारण 1 किलोच्या आसपास युरिया घ्यायचा आहे. आणि मीठ घ्यायचं आहे, मोठं मीठ. तुम्ही हे जर सगळं मिश्रण करून जर मारलं ना, लव्हाळ्याचा वय, लव्हाळ्याच्या गाठीचा सुद्धा धुराळा होतो. लव्हाळ्याच्या गाठीचा वय नुसता धुराळाच होतोय. माझ्या रानातला तर बघा जवळजवळ का नाही चांगला लव्हाळ्याचा पाक धुराळा झाला आहे. ह्याच्यात तुम्हाला सांगतो सगळं मिक्स करूनच मारलं.